हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना भाजपकडूनच विरोध, संघ मोदींना पर्याय शोधतोय। संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतो, संजय राऊतांचा दावा। देवेंद्र फडणवीस आजच दिल्लीला जाणार, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम, नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन, पराभवाची जबाबदारी सर्वांची, आम्ही पराभवानं खचून जाणारे नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीस राज्याच्या राजकारणातील पुरुष, आनंदीबाई। मोदी शहांपेक्षा जनतेचा फडणवीसांवर जास्त राग, राजीनामा काय देताय, तुम्हाला लोकांनीच घरी पाठवलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। इंडिया आघाडी विरोधात बसणार, सरकार स्थापनेचा कोणताही प्रयत्न नाही, मोदींना धोरणात्मक विरोध करणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, 8 जूनला शपथविधी, सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या 3 खासदारांना संधी मिळण्याची शक्यता, श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणे आणि धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंची आज नवनिर्वाचित खासदारांसोबत बैठक, दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार। अजित पवार गटाच्या मंत्र्यांची सकाळी 10 वाजता देवगिरी बंगल्यावर बैठक, तर संध्याकाळी 5 वाजता पक्षाच्या आमदारांसोबत अजित पवारांसोबत बैठक। शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवारांना भेटणार, दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पवार खासदारांना मार्गदर्शन करणार। एनडीएतील घटक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज दिल्लीमध्ये बोलावलं, उद्या भाजप नेतृत्वासोबत बैठक होणार। लोकसभा निकालामध्ये विदर्भातील 60 पैकी 42 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, तर फक्त 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भाजपचा, तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार, निलेश राणेंचा दावा। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राज्यभर उत्साह, सोहळ्यासाठी देशभरातून शिवभक्त रायगडावर, कोल्हापुरात न्यू पॅलेसमध्ये पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा। कल्याण डोंबिवलीमध्ये पाणीपुरवठा 10 तास बंद राहणार, जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद, उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। 45 लाख मुंबईकरांना पुराचा धोका, मुंबई पालिकेचा अहवाल, धोका टाळण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना। नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस, उदगीरमधील कुमठा आणि वाढवणामध्ये कोठ्यावर वीज पडल्यानं जनावरं दगावली। भारताच्या T20 विश्वचषकाच्या मोहिमेला विजयानं सुरुवात, भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर आयर्लंडची शरणागती, भारताचा 8 गडी राखून दणदणीत विजय। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात, बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानावर पहिल्या सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाण्याचा इतिहास। उत्तर काशीमध्ये थंडीमुळे 9 ट्रेकरचा मृत्यू, 13 जणांची सुटका, खराब हवामानामुळे रस्ता चुकल्याची माहिती, बचाव कार्य सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।